सांगली जिल्ह्यातील शैव लिंगायत समाज व शिवबसव सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ सांगली व श्री व 108 शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी बेळंकी अध्यक्ष डॉक्टर रविकांत पाटील, स्वागताध्यक्ष आमदार विनयजी कोरे सावकार, कार्याध्यक्ष विनोद परमशेट्टी, गौरवाध्यक्ष समितदादा कदम, उपाध्यक्ष बाळासाहेब आळतेकर, उपाध्यक्ष गजानन आडीमनी, सचिव सुरेंद्र बोळाज, सचिव रवींद्र बुकटे, सहसचिव राजशेखर सावळे, खजिनदार नीलकंठ कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक मास पुण्य पर्वामध्ये विश्वशांती नवचंडी महायज्ञ, शिवमहापुराण कथा व श्री 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 108 केदारनाथ जगद्गुरूंचे आशीर्वचन व आद्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदर सोहळा सोमवार दिनांक 8 जून ते रविवार दिनांक 14 जून 2026 या कालावधीमध्ये सांगलीतील तरुण भारत स्टेडियम, मारुती चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सांगली येथे संपन्न होणार आहे। यावेळी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। जगद्गुरूंचे आचार विचार तत्वज्ञान याचा प्रचार प्रसार करणे ही काळाची गरज आहे। या अनुषंगाने धर्मध्वजारोहण, जगद्गुरूंचे सामोपचार, इष्टलिंग महापूजा, आय्याचार्य व शिवलिंग दीक्षाविधी, शिवमहापुराण कथा, रक्तदान शिबिर, जगद्गुरूंचे आद्य पालखी व शिवाचार्यांचे रथोत्सव, आशीर्वचन, हळदी कुंकू, कुमारिका पूजन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या धार्मिक सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या तर्फे आज पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले। गुरुभ्यो नमः। वीरशैव लिंगायत या समाजाच्या वतीनं आणि शिवबसव कला क्रीडा सांस्कृतिक संस्थेच्या निमित्तानं सांगली या गणेश नगरीमध्ये तरुण भारत स्टेडियममध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। हा कार्यक्रम जून 8 ते जून 14 या तारखेला संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश सर्वांना सुख, समाधान, शांती मिळावा हा त्या ठिकाणी आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले सर्व कमिटीचे सदस्य हे सर्वांना आवाहन करतात की या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये भाग घेऊन त्याचा उपयोग करून घ्यावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि या कार्यक्रमाचा एक उद्देश की केदार जगद्गुरू हे 12 ज्योतिर्लिंगातलं एक स्थान आपल्याला पाहायला मिळतं आणि या 12 ज्योतिर्लिंगाला सर्वांना जाऊन दर्शन घेणं हे शक्य नाही आहे आणि म्हणूनच आमच्या या कमिटीनं या अधिक मासाच्या निमित्तानं आपल्या सांगली या गणेशच्या नगरीमध्ये या 12व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि पंचपीठाधीश्वरामध्ये असणारे जे केदार जगद्गुरू आहे यांचं दर्शन, आशीर्वचन मिळावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि दुसरा उद्देश जो आहे तो म्हणजे वीरशैव लिंगायत धर्मामध्ये जे आपल्याला 16 संस्कार पाहायला मिळतात त्या 16 संस्कारामध्ये जो तुम्हाला सांगतो ना संस्काराचा राजा म्हणून घेतलेला आहे असा जो शिवदीक्षाविधी संस्कार आणि आय्याचार हा संस्कार फार मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहेत की 2024 या सालामध्ये हा संस्कार आम्ही तरुण भारत स्टेडियममध्येच घेतला होता। त्यावेळी कमीत कमी 1350 ते 1400 वीरशैव लिंगायत बांधवांनी हा संस्कारमध्ये भाग घेऊन तो संस्कार घेतलेला होता। तर यावेळीच आमचा संकल्प आहे की हा संस्कार म्हणजे वीरशैव लिंगायत बांधवांनी 1-2,500 लोक या ठिकाणी भाग घेऊन हा संस्कार घेतील। कारण हा संस्कार एका दृष्टीनं जाती संस्कार देखील मानला जातो आणि ह्या संस्कारामुळेच आपणाला शिवपूजा करण्याचा अधिकार मिळत असतो। म्हणून हा कार्यक्रम देखील त्या फार मोठा त्यामध्ये विशेष असं तुम्हाला भाग घेत आहे। आणि सर्वात म्हणजे आडवी पालखी हे तुम्हाला कुठल्याही धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही असे एकमेव वीरशैव लिंगायत धर्मामध्ये आपल्या जगद्गुरूंना आडव्या पालखीमध्ये उत्सव करण्याचा जो तुम्हाला एक आगळा वेगळा तुम्हाला एक प्रथा आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि ते देखील आपण सर्वांनी पाहून त्याचं देखील तुम्हाला सांगतो नाही त्यामध्ये आपण आशीर्वाद घ्यावा असं मला वाटतं। तर या जून 8 ते 14 या मलमासामध्ये म्हणजे अधिक मासामध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये तरुण भारत स्टेडियम या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं हजर होऊन आपण सर्वांनी सहकार्य करावा ही सर्वांची इच्छा। सांगली जिल्हा वीरशैव लिंगायत समाज
व शिवबसव सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ सांगली आयोजित विश्वचंडी महायज्ञ शिवमहाकथा व श्री 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 1008 केदारनाथ जगद्गुरू यांचा आशीर्वचन व अड्डपालखी असा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे. हा कार्यक्रम दिनांक 8 जून ते 14 जून या कालावधीमध्ये तरुण भारत स्टेडियम मारुती चौक सांगली येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाची भव्य दिव्य अशा पद्धतीनं आपण सगळी तयारी केलेली आहे आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातून सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना आम्ही विनंती करतो आहे. या कार्यक्रमामध्ये बाहेरगावावरून येणाऱ्या सर्व लोकांची प्रसादाची व्यवस्था आम्ही तिथं केलेली आहे आणि या अधिक मासानिमित्त सर्व धार्मिक विधी जे आहेत शिवमहापुराण कथा आणि जगद्गुरूंचं दर्शन याची आपण सगळ्यांनी सोय केलेली आहे. यासाठी आमचे शिवबसव मंडळ याची पूर्णपणे गेल्या महिन्यापासून आपण तयारी करत आहोत आणि तरुण भारत स्टेडियम येथे आपण पूर्ण शिवमय भक्तिमय वातावरण तिथं तयार केलेलं आहे आणि सर्व समाजानं आपल्याला गेल्या वेळेला खूप चांगल्या पद्धतीनं याचा हजेरी लावली होती आणि यावेळेलाही प्रचंड संख्येने लोकांनी येऊन या धार्मिक सोहळ्याचं हे घ्यावं अशी आम्ही सगळ्यांना विनंती करतो आहे. धन्यवाद.